मित्रांनो आता आपण आलेलो आहे परळमधील माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई इकडे आलेलो आहे आणि संपूर्ण फुलांचा दर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई हा बघा, आता आपण चाललो आतमध्ये। 1 किलो 30 रुपये। 1 किलो 30 रुपये मोठा आहे ना? हाँ मोठा आहे आणि थोडा ओलसर आहे, लागणार नाही 1 ते 2 दिवस। 1 किलो 30 रुपये हा बघा, ऑरेंज आणि येल्लो। दादर आणि याच्यामध्ये फरक काय? दादरपेक्षा इथे स्वस्त थोडे भेटेल आणि इथे कमीत कमीत 1 किलो घ्यावे लागणार आपल्याला। ओके, मग आपण 1 किलो समजा तिकडे आता समजा 90 रुपये 100 रुपये किलो आहे, ते 60-70 रुपये असणार। 60-70 रुपये किलो, 10 ते 20 रुपयाचा फरक असतो। 300 रुपये किलो आहे गुलाब ना? हो गुलाब, आणि उद्यापर्यंत तो 400 रुपये जाईल। कसं किलो आहे? 80 रुपये किलो। 80 रुपये किलो। शेवंती कशी का? 250 रुपये किलो आहे। शेवंती थोडं महाग आहे ना? हो शेवंती महाग आहे, व्हाईट फुलं महाग आहेत। कसं किलो आहे? 160 रुपये। फ्रेश वाटतं ना? 160 रुपये किलो। शेवंती कशी आहे? 150 रुपये आहे शेवंती। हो ही कापरी कशी आहे? 100 रुपये। दुर्वा कशी आहे? 20 रुपये एक आहे। आणि तुळस? तुळस 30 रुपये। गुलमोहर आपण बघू शकतो, मोठा 600 रुपये किलो, 600 रुपये मध्ये, आणि मोठ्या साईज मध्ये। गुलाब घ्या इकडे। कसं आहे गुलाब? 100 रुपये दादा। 100 रुपये मस्त गुलाब होतं ना? 100 रुपये। रोज गुलाब आहे 100 रुपये। 100 रुपये 80 रुपये। पण इकडे आल्यानंतर थोडं तुम्हाला फिरायला लागेल ना? हो फिरायला लागेल आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी भेटणार आणि स्वस्त भेटणार। सर्वात महत्त्वाचं की उद्या 2 दिवसात दर किती जाईल? कैसे किलो रहेगा? 2 दिन में? हाँ 2 दिन में इसका रेट कम से कम 150 तक जाएगा। 150 रुपये। 150 रुपये जाईल। आजच्या घडीला 80, 90, 100 असा दर आहे गोंड्याचा। सोमवारी याचा 150 रुपयाच्या वरती जाईल। रुपये दर। लिली कशी आहे? 300 रुपये मध्ये 12 आहेत। 10 300 रुपये। एवढं मोठं मार्केट आहे, 1 तास फिरलो ना तरी अगदी कमी पडणार आहे ना ते? हो 1 तास। आणि आता गोंडा बघितला तर 60, 70, 80, 90, 100 असा दर आहे। काल पण 50-60 होता आणि आज डायरेक्ट दर वाढलेला आहे। 2 दिवसानंतर इथला दर अगदी 200 रुपये होणार। 100-200 रुपये होणार आहे। 100। नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आता आपण आलेलो आहे परळमधील माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई इकडे आलेलो आहे आणि संपूर्ण फुलांचा दर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आणि आता गणेशोत्सवासाठी अगदी 2 ते 3 दिवस बाकी आहेत, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा असं मला वाटलं, तर नक्कीच आपण आता जास्तीत जास्त या व्हिडिओमधून हा फुलांचा दर सांगणार आहोत। आणि माझ्यावर माझा मित्र देखील आहे रुपेश। आपण आता जास्त करून हा परळ जे हे आहे मंडई, ते इथे दादरमध्ये आणि काय फरक असतो? दादर आणि याच्यामध्ये फरक काय? दादरपेक्षा इथे स्वस्त थोडे भेटेल आणि इथे कमीत कमीत 1 किलो घ्यावे लागणार आपल्याला। ओके, मग आपण 1 किलो समजा तिकडे आता समजा 90 रुपये 100 रुपये किलो आहे, ते 60-70 रुपये असणार। 60-70 रुपये किलो, 10 ते 20 रुपयाचा फरक असतो। पण तुम्हाला 1 किलो घ्यायला लागणार आहे, आता फरक आहे। आणि इकडे 90 स्टेशन आहे म्हणजे परळ आणि प्रभादेवी आणि परेल जवळ पडतं आपल्याला। आणि दादर स्टेशनच्या तुम्ही यायचं झालं ते 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला 7-8 मिनिट तुम्हाला चालत यायला लागेल। आणि असं संपूर्ण हे मार्केट बघायला मिळतं बघा। आणि समोर बघतो आपण स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई। आणि आता इथं आपण आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण आता व्हिडिओ करा। आणि जास्तीत जास्त मार्केटमध्ये आपण व्हिडिओ बनवतो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ बनवायला म्हणजे कसा मिळतो का माहीत नाही पुढे, पण जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, दर वगैरे फुलांचं काय असणार सर्व। तर आजचा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा। आजचा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडते, एक लाईक नक्कीच करा, शेअर जास्तीत जास्त करा। तर त्याला मित्रांनो कोणती वाटणं आता मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आता आपण चाललो आतमध्ये, हा मेन गेट आहे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई हा बघा। आता आपण चाललो आतमध्ये। इकडे तुम्हाला थोडासा म्हणजे दर दादर मार्केटपेक्षा थोडा वेगळा पाहायला मिळतो। हो कमी याच्यामध्ये भेटेल आपल्याला। आणि इकडे आतमध्ये आहे ना? हो आतमध्ये। दादरचं बाहेर रस्त्यावरती आहे मार्केट आणि हे आतमध्ये आहे आणि हे होलसेलर आहे। होलसेलर आहे। ओके, म्हणजे ज्यांना काही व्यवसाय करायचं ते घेऊन जाऊ शकतात ना? तर जाऊया बघूया। चालू गर्दी बघू शकता किती आहे। हे होलसेलर मार्केट आहे, खूप सारे व्यवसाय। कसं गुलमोहर? 500 रुपये किलो आहे। फ्रेश गोंडा होता ना? कसं आहे गुलमोहर? 100 रुपये किलो आहे। 100 रुपये किलो। 4 ते 5 दिवस राहील असा फ्रेश आहे। कसं आहे पर्पल? किती? 60 रुपये।
पिवळा कसं आहे का 70 रुपये. आपण तिथे बघितलं 100 ते हा कसं आहे का 120 120 रुपये. 120 रुपये. गर्दी बघू शकता किती आहे. पर्पल कसं आहे 200 रुपये पर्पल. 200 येणार आहे. हो 200 रुपये. कसं किलो आहे 30 रुपये. पण बघायला शकता साईज खूप मोठी आहे. कसं आहे बा 30 रुपये. 30 रुपये. 30 रुपये पाव किलो. 1 किलो 30 रुपये. 1 किलो 2 रुपये. मोठा आहे ना पण? हा मोठा आहे आणि थोडा ओलसर आहे. राहणार नाही 1 ते 2 दिवस. 1 किलो 30 रुपये. हे बघा ऑरेंज आणि येल्लो त्याची फुलं बघूया आपण. गुलमोहर कसं आहे कसं किलो आहे कसं किलो आहे 100 रुपये. 600 रुपये. तेलड्याची फुलं बघू शकतो आपण. 600 रुपये किलो आहे. गुलाब पिवळा गुंड 50 आहे. गुलमोहर कसं आहे 500 रुपये. कसं किलो आहे 300 रुपये किलो आहे. गुलाब ना. हो गुलाब. आणि उद्यापर्यंत तो 400 रुपये जाईल. कसं किलो आहे 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. छोटा साईज आहे गोंड्याची. कसं पिवळा गुंड हो 50. 60 50 50 60 म्हणजे बोलत ना गोंडा 50 60 पण तुला पाहायला मिळतं. शेवंती कशी आहे शेवंती शेवंती कशी आहे शेवंती कशी आणि हा पिवळा गुंडा कसं किलो पिवळा गुंडा 100 रुपये किलो. गुलाब पाकळे कसं आहे 30 रुपये 50 का पाव 200 रुपये किलो. और ये लिली 31 रुपये बंडल. शेवंती कशी का 250 रुपये किलो आहे. शेवंती थोडं महाग आहे ना. हो शेवंती महाग आहे. व्हाईट फुलं महाग आहेत. हां शेवंती महाग झाले. गोंडा आणि आपल्याला जास्त करून पाहायला मिळतं. आता 100 रुपये किती मोठा आहे. उद्यापर्यंत 200-250 रुपये होऊन जाईल तो. गर्दी बघू शकतो. एवढ्या गर्दीत आपण हा व्हिडिओ बनवतो खास करून तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. कसं किलो होता फ्रेश वाटतं 160 रुपये किलो. 60 रुपये फ्रेश वाटतं एकदम. 160 रुपये. Very good. गुलाबंड कसं आहे आता काय तरी 120 रुपये. 120 रुपये गुलाब. हे बघा कसं किलो आहे 140. आणि अष्टाची फुलं 140 रुपये अष्ट. इथे 140 ना. हां 140. 140 रुपये आहे. कसं आहे 100 रुपये पिवळा. किलो. पण थोडा ओळा आहे. 100 रुपये किलो. पाऊस झाला तर 1000 रुपये 2 दिवसांनी किती होईल. 2 दिवसांनी 200 रुपये होईल. 200 हा दर होणार आहे बघा. आता कमी आहे कारण की अजून 2-3 दिवस बाकी आता आहेत. उद्या तरी या तुम्ही आपला व्हिडिओ बघितल्यानंतर. कसं पिवळा गुंडा 100 रुपये. शेवंती कशी आहे 150 रुपये आहे शेवंती. किती 150 रुपये. 200 रुपये. सुकी आहे पूर्ण. कसं किलो आहे 100 रुपये किलो आहे. गर्दी बघू शकता. कसा पिवळा गुंडा 100. पर्पल कसं आहे 160 रुपये आहे पर्पल. ठीक आहे लिली ना रे. आणतो 40 लिली काय जरा कसं लिहिले 30 रुपये एक आहे. 30 रुपये दे एक बंडल. ओके त्याच्यामध्ये 1 डझन असतात. ओके 1 डझन आहे. कसं आहे गुलाब कसं
120 रुपये, 100 रुपयाला देणार. 120 रुपये. किती आहे त्यामध्ये? 20. याला कापरी म्हणतात. कापरी कशी आहे? 100 रुपये कापरी किलो. दादरपेक्षा एकदम मोठं मार्केट आहे. कापरी कशी आहे? कापरी 120 रुपये. किती? 120 रुपये. 120 रुपये. गुलाब कसं आहे? मी नाही देणार. 300 रुपये गुलाब आहे. 300 रुपये. चला 60 रुपये किलो, 60 रुपये किलो, 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. चला 60 रुपये. 60 रुपये किलो गोंडा. हे बघा कसं किलो आहे? कसा? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो, 60 रुपये किलो, 80, 90 असा दर आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दर आहे. खूप मोठा गुंडा आहे. 30 रुपये किलो. हे बचके चालू चालू. कशी आहे शेवंती? 250 रुपये शेवंती आहे. कसा पिवळा गुंडा? 200 रुपये किलो. हो. ही कापरी कशी आहे? 100 रुपये. 100 रुपये. शेवंती कशी आहे? 1 किलो दे. चालू केला. कसं किलो आहे? 120 रुपये. आणि पिवळा गुंडा? 100 रुपये. 250 रुपये शेवंती. गोंड्यामध्ये थोडे वेगळे प्रकारे 80 किलो, 90, 100 असतात ना. हा, मोठा छोटा आणि सुका ओळा आहे ना, त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला भेटतात आहेत. ओळा गुंडा 2-3 दिवस राहत नाही. सुका गुंडा 1-2 दिवस राहणार आहे. कसं आहे पिवळा गुंडा? 100 रुपये. 100 रुपये किलो. मस्त आहे तो. चांगला आहे ना. 100 रुपये किलो. आणि तो पण आहे 100. हा कसं आहे दादा? 120 रुपये. समीर हा माहिती चांगला आहे. हा एक गोंडा घेतलाय 100 रुपये. आणि हा ऑरेंज. 2 ते 3 दिवस राहणार ना. आणि ह्याचा काल दर काय किती होता? हा काल किती होता? 40. 60 रुपये 50 60 रुपये 50 रुपये होता. आणि हा लगेच इतका वाढलाय. हा कसं आहे? आणि अजून 1-2 दिवसामध्ये किती 1-2 होईल? दिवसात वाढेल ना. काय सांगताय? 150-200 पण पर्यंत कमी तर होणार नाही. कमी नाही होणार. म्हणजे 150च्या वरतीच जाणार. हा, जाणार 150-200 मध्ये. बाजार आहे. हा, मी 1-1 किलो घेतले. आणि पाऊस पडला तर तो 300 रुपयाला पण जाईल. हे बघा किती फरक आहे. काल 50-60 ने होता आणि आज डायरेक्ट आपण 100. उद्या 2-3 दिवसाला 200 दर हा पाहायला मिळतो. एक किलो बस. हो 1-1 किलो. हो दादा पर्पल कसं आहे? 200 रुपये. 200 रुपये किलो. गर्दी फुलमोगरे कसं आहे? 500 रुपये. पिवळा गुंडा? 80 रुपये किलो. साईज प्रमाणे तुम्हाला गोंडा पाहायला लाल जो होता 40-50 रुपये. साईज प्रमाणे 80-90 आज 80 रुपये झाले. व्हाईट शेवंती कशी आहे? 240 रुपये. कसं किलो आहे? 100 रुपये. कसं किलो आहे? 60 रुपये 60. शेवंती? शेवंती कसं आहे? 200 रुपये. शेवंती 200 रुपये. 200, 250, 200, 250. हां कसं किलो का? काय फुल आहे? 500 रुपये किलो, 400 रुपये किलो. 500 रुपये आणि ते 400 रुपये. सर्दी 160 रुपये किलो. ती फुलं शूट करूया. ती फुलं हां हां. किती मोठं मार्केट आहे बघा. कसं आहे? 400 रुपये. फुलं वेगळं आहे ना. हो. हे खूप टिकतात पण जास्त. तुला कोणता कसं आहे? गोंडा असा मोठा असेल ना त्याची किंमत थोडी कमी असते आता. 100 रुपये. गुलाब कसं आहे? कमी नाही?
80 लावा ना. तू दाखव दुसरं. कसे गुलाब बोलते? गुलाब कसे? हे कसं आहे? 100 रुपये आहे. किती आहे त्याच्यामध्ये? हा किती? हा 100 रुपयेचा आहे. तुझी 9 आहेत त्यामध्ये? हा 20 आहेत. 20 आहेत. 100चे 20. गुलाब 100चे. हे बघा 80 रुपये ना. 100 रुपये गोंडा. कसा दिला गुंडा? 100 रुपये दिला. शेवंती कशी आहे? 300 रुपये शेवंती. गुलाबाच्या पाकळ्या. गुलाबाच्या पाकळ्या कशा किलो आहे? 150 रुपये किलो. कसा गुलाब? किती? 400 रुपये किलो. 400 रुपये. किलो काय आहे ना ते? किलो 1 किलो 400 रुपये. किलो 400. कमीत कमी किलो घ्यायला लागणार तुम्हाला. हो कमीत कमी किलो घ्यायला. दुर्वा हे रुपया. दुर्वा कशी आहे? 20 रुपये एक आहे. आणि तुळस? दुर्वा तुळस 30 रुपये तुळस. 100 रुपये किलो कापरी आहे. चांगलं नाही. तुळस कसं आहे? लिली कशी? लिली वाढली आहे ना जरा. वाढली आहे. याला गुलमोहर. हां तुळगोंडा कसं आहे? 190 रुपये. यूट्यूब शेवंती घेतली आपण. कशी कापरी? कशी? 120 रुपये किलो. 120 रुपये. 120 ना? हो 100 नाही होणार. कशी किलो आहे? 200 रुपये किलो आहे. ॲपल 200 रुपये किलो. हे गुलमोहर आपण बघू शकतो. मोठं 600 रुपये किलो. 600 रुपये मध्ये. आणि मोठ्या साईज मध्ये. शेवंती कशी आहे? शेवंती 300. सॉरी एक नंबर कशी किलो आहे? 160 160 आहे. 150 रुपये बोलतो. कशी शेवंती? कसं? 100 रुपये. कसं किलो आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. कसं किलो आहे? कसं किलो? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि पिवळा कोंडा? 60 रुपये 80 रुपये. लाल 100 रुपये. 60 रुपये. 300 रुपये. 500 रुपये. 500 रुपये. कसा पिवळा कोंडा? 100 रुपये. 100 रुपये किलो. कसं किलो आहे? 100 रुपये. 100 हा दर आहे. नॉर्मली 100 रुपये दर चालू आहे ना? गुलाब घ्या इकडे. कसं किलो होता? 100 रुपये दादा. 100 रुपये. मस्त गुलाब गुलाब वाटत ना? 100 रुपयाला. रोज गुलाब आहे 100 रुपये. 100 रुपये. छान आहे गुलाब आहे. गर्दी बघू सगळं किती आहे. उद्या ते 150 रुपयाच्या वरती जातो. गुलाब उभं राहायला जागा नसणार इथे. आणि दर तर खूप अजून तरी पण 3 ते 4 दिवस बाकी आहेत. हा व्हिडिओ खूप कंजेस्टेड होते आपल्याला व्हिडिओ बनवताना तरी आपण व्हिडिओ बनवतो खास करून तुमच्यासाठी खास. कसा पिवळा कोंडा काका? कसा किलो आहे? 100 रुपये. कापरी कसं आहे?
बॅग मोठी आहे खाली. दो किलो दे. कसं आहे हे 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. गोंडा कसा किलो आहे? किती? 80 रुपये आहे. 80 ना. मार्केटमध्ये फिरायला लागेल ना. 80 100 80 100 थोडं फिरलं तर अजून स्वस्त भेटेल आपल्याला. मध्ये आपल्याला खूप व्हरायटी बघायला भेटतात आहेत. वेगवेगळ्या कलरची फुलं म्हणजे शेवंती बघितलं. किती चालतं सकाळी मार्केट सुरू होते? हे 3च्या अगोदर सुरू होते. 3च्या अगोदर. आता आम्ही फुलं घेतली. याला कापरी म्हणतात आणि खूप लहान फुलं 80 रुपये. पण इकडे आल्यानंतर थोडं तुम्हाला फिरायला लागेल ना. हो फिरायला लागेल आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी भेटणार आणि स्वस्त भेटणार. सर्वात महत्त्वाचं की उद्या 2 दिवसात दर किती जाईल? कैसा किलो रहेगा? 2 दिन में 2 दिन में इसका रेट कम से कम 150 तक जाएगा. 150 रुपये. 150 रुपये जाईल. आजच्या घडीला 80 90 100 असा दर आहे गोंड्याचा. सोमवारी याचा 150 रुपयाच्या वरती 20 जाईल रुपये दर वर जाणार आहे. आणि शेवंती आता 250 200 रुपये आहे तर 300 350 रुपये जाईल. लिली पण भरपूर महाग आहे. हो लिली पण मागू ते टाकतो रे. कसं आहे गुलाब? हा चालू. 160 रुपये. किलो आहे पण थोडं लागलेलं आहे डागी आहे. कसं किलो आहे? 400 350 लहान साईज मध्ये मस्त आहे ना. 300 रुपये किलो आहे. आणि शेवंती दादा 200 रुपये. तेवढा कसं आहे? 120. हा तेवढेच करतात. कसं किलो आहे? 1000 कसं किलो? 200 रुपये लावतो बोलला. 100 रुपये. लिली कशी आहे दादा? 300 रुपये मध्ये 12 आहेत. 10 300 रुपयाचे पूर्ण बंडल. गुलाब कसं आहे? गुलाब कसं आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. लहान साईज मध्ये आहे गुलाब. 200 रुपये किलो. कापरी कशी आहे हो? 100 रुपये कापरी. एक मार्केट आहे ना आता कसं कपडे? फुलले आता. किती रे? 80 रुपये किलो आहे. कसं रे? 50 रुपये किलो आहे पण थोडा ओलसर आहे त्याच्यामुळे. त्या दिवशी आपल्याला घ्यायला ठीक आहे ना. गणपतीच्या दिवशी कुठे घ्यायला ओळा आहे. 2-3 दिवस आधी नाही थोडं ओलसर आहे. कापरी कशी आहे? कापरी कशी आहे? 100 रुपये. गुलाब कसा गुलाब? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. 100 रुपये पाव. कसं किलो? 20 रुपये किलो. तर बघ एकदा किती आहे जबरदस्त गर्दी आहे पण अर्धा कमी पडेल एवढं हे मोठं मार्केट आहे आतमध्ये.
नाही रे हो हो अजून 1-2 दिवस ते फिरायलाची हा ही फुलं बोल कसं किलो आहे? गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत कमी आहे यार बढ़ गया हाजी कल 50 था आज 100 रुपये हो गया कसं किलो आहे? 80 रुपये काही पण नसतं छोटी आहे ना एकदम छोटी साईज आहे आणि सुका गुंड आहे 80 रुपये 20 रुपये म्हणजे आतापर्यंत आम्ही फिरलो त्याच्यामध्ये सर्व स्वस्त हाच भेटला हा, आणि सुका आणि याला कलकत्ता म्हणतात आपण लालगुंड म्हणतो 2 किलो ते तुम्ही आता हार वगैरे म्हणाल ना अडीच किलो ते छोट्या छोट्या आहे त्यामुळे बनायला पण एकदम मस्त छोट्या छोट्या चला मित्रांनो आता आम्ही संपूर्ण हे मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे अगदी एवढं मोठं मार्केट आहे 1 तास फिरलो ना तरी अगदी कमी पडणार आहे ना ते हो हो 1 तास हा आणि आता गोंडा बघितला तर अगदी 60, 70, 80, 90, 100 असा दर आहे काल पण 50-60 होता आणि आज डायरेक्ट दर वाढलेला आहे 2 दिवसानंतर इथला दर अगदी 200 रुपये होणार. 100-200 रुपये होणार आहे 100%. तर लवकरात लवकर या आणि सकाळी 3:30 वाजता हे मार्केट सुरू होतं खूप सारी गर्दी आहे बघू शकता की आपण एवढ्या 45 किलोमीटर आपण आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बनवला खास तुमच्यासाठी बरोबर ना तर इकडे तर जवळचं स्टेशन आहे म्हणजे प्रभादेवी आणि परळचं स्टेशन आहे तर नक्की भेट द्या इकडे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओवरती जास्त तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नसेल का मित्रांनो सबस्क्राईब भेटू शकता पुढे नवीन व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया